नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण 20 आणि 21 जून या 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामधील परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत असतो. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. चल तर सुरू करूया चालू घडामोडी. आज 21 जून जागतिक योग दिन. आपण या दिवशी संयुक्त राष्ट्रानं 2014 पासून जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा करण्याचा ठराव पास केला होता आणि भारतानं जगाला योग दिला. हे महत्त्वाचं आहे, कारण योग विद्या ही भारतानं जगाला दिलेली एक अनमोल ठेवा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलताना 21 जून हा संपूर्ण देशात योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती. आता उद्देश काय आहे, तर लोकांच्या आरोग्यात योग्य साधनेचा मोठा वाटा असतो. योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने योग दिन साजरा केला जातो. 2015 पासून योग दिन साजरा करण्यास जगभरापासून सुरुवात झाली. 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा व अधिक काळ सूर्यप्रकाश देणारा दिवस असल्याने याची योग दिन म्हणून निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात योगासनाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित झालेलं आहे. प्राणायाम, वृक्षासन, भुजंगासन, मत्स्यासन आणि पश्चिमोत्तानासन या 5 आसनांमुळे रोग प्रतिकार शक्तीचं फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्यामुळं आज योग दिन आहे. सगळ्यांनी योग केला तर करे योग रहे निरोग असं होईल, कारण भारतानं जगाला आपल्या संस्कृतीमध्ये असणारं शरीराची ठेवण कशी असावी यासाठी योगासनं दिली आणि योगासन हे शरीर तंदुरुस्त ठेवणं किंवा प्रतिकारशक्ती वाढवणं यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्या संस्कृतीमध्ये योग आणि ह्या योगामध्ये असणारं सर्व यम, नियम, प्रत्याहार हे सर्व आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यामुळे योगाचं महत्त्व आपल्याला आहेच. त्याच पद्धतीने आता जगात सुद्धा 21 जून हा जागतिक योग दिन साजरा केला जातो. यानंतर बातमी आहे, लसीकरणानंतर कोरोना होण्याची नगण्य शक्यता असते. कारण आता पाहिलं आपण काही लसीकरण झाल्यानंतर सुद्धा अफवा पसरली होती की कोरोना होतो. त्यामुळे काही लोक लसीकरण सुद्धा करण्यासाठी घाबरत आहेत आणि ह्या अफवा ज्या असतात त्याला रुमर्स म्हणतात. रुमर्स पसरले की लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि काही होतं. जसं पसरले होते की 5G मुळे कोरोनाचा विषाणू वेगाने पसरतो. म्हणजे या अफवा पसरण्यासाठी काय लागतं आणि काय नाही. कारण सोशल मीडिया आहे, व्हॉट्सअप, फेसबुक, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर तर कित्येक जण PhD मिळवतात, काही पण पसरवत असतात बातम्या. सरकारला स्पष्टीकरण द्यावं लागतं की हे असं नाही म्हणून. त्यामुळं लसीकरणानंतर कोरोना होण्याची शक्यता नगण्य हे आता प्रूव्ह झालेलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भर आता ओसरतोय आणि दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद सुद्धा झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यातच लसीकरण आता वेग सुद्धा आपण घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर शुभवर्तमान असं आहे की लसीकरण झाल्यानंतर लोक कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नगण्य असून रुग्णालयास दाखल होण्याचे प्रमाण 75 ते 80% घटते असे अभ्यासांत आढळून आले. पाहतो आपण पहिला डोस घेतल्यानंतर 90 दिवसामध्ये आपण दुसरा डोस देणार आहोत. तर 90 दिवसानंतर आता ह्या जो डोसचा कालावधी आहे याचा फायदा आपल्याला कुठे होऊ शकतो, कारण ज्यांना पहिला डोस द्यायचा राहिला त्यांना लगेच आपण पहिला डोस देऊ शकतो. त्यामुळे पहिला डोस सगळ्यांनी घेऊन सिक्युअर होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. 3 सूत्रे आपण करतोय: हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे. याबरोबर लसीकरण हे सर्वात महत्त्वाचं आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं WHO सांगितले. लसीकरणाचा वेग जर वाढला, साधारण आता आपण 3.5% आत्ता भारताची लोकसंख्या कोरोनाच्या लसीकरणानं सुरक्षित झालेली आहे. साधारण 135 कोटीमध्ये 3.5 कोटीमध्ये फारच कमी लोकसंख्या आहे. आणि यामुळेच आपल्याला सांगायचं झालं तर लोकसंख्येवाईज जरी जास्त संख्या दिसत असली तरी टक्केवारी कमी आहे आणि त्यामुळे लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. आजपासून साधारण जे 30 ते 40-44 वयोगटाच्या पर्यंत आहेत त्यांचं लसीकरण आज सुरू होते आणि हे वेगाने लसीकरण असणार आहे, कारण आता लसी उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत. भरपूर लसींना परमिशन भारतामध्ये भेटलेली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला तर जे आहेत त्यांनी लसीकरण करून घ्या. याचा फायदा आपल्याला स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबर भारतामध्ये जी कोरोनाची लाट तिसरी येण्याची शक्यता वर्तवली जाते ती थोपवण्यासुद्धा तुमची मदत होऊ शकते. त्यामुळे लसीकरणामुळं कोरोना होण्याची शक्यता नगण्य असल्यामुळं तुम्ही लसीकरण करून घ्या. यानंतर अनलॉक, काही देशांकडून विदेशी पर्यटकांचे स्वागत. आता अनलॉक सुरू झालेलं आहे. आता प्रत्येक देश 1-1.5 वर्षाच्या ह्या आर्थिक मंदीनंतर काहीतरी तरावयासाठी त्यांनी काय सुरू केलं, पर्यटन सुरू केलं. आणि पर्यटन हा एक आपण पाहतो पर्यटनाचा रोजगार आहे तो सहज उपलब्ध होतो. अगदी गरीबातल्या गरीब लोकांनाही चणे-फुटाणे विकून तिथं रोजगार करता येतो. आता उदाहरणार्थ आपण पावसाळी पर्यटन करतो, धबधबे पाहायला जातो, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहे, चिखलदरा आहे, अशा ठिकाणी जाऊन थंड हवेचं ठिकाण हे ते पावसाळी धबधबे पाहत असताना आपण
त्यामध्ये गेल्यानंतर तिथं आपल्याला मक्याचं कणीस देणारा हा कोणता माणूस आहे, किती शिकलेला आहे हे आपण पाहत नाही, त्याच्याकडून घेऊन खात असतो. तिथं असणारे चणे फुटाणेवाले, छोटे भेळवाले किंवा काय यांच्याकडून आपण काही खात असतो. छोटे हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या यांना रोजगार भेटत असतो. त्यामुळे पर्यटन हा व्यवसाय ताजा पैसा म्हणजे इन्स्टंट मनी मानलं जातं त्याला. त्यामुळं ह्या रोजगाराला कुठेही मरण नाही. त्यामुळे आदरातिथ्य असेल किंवा पर्यटन असेल हे सगळ्यात जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे आणि हे पैसा जास्त प्रमाणात यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आता भरपूर देशांनी काय केले, विदेशी पर्यटनासाठी आता दरवाजे खुले केलेत. अमेरिका, फ्रान्समध्ये भारतीयांना बंदी, रशिया आणि तुर्कस्तानला भारतीयांना प्रवेश द्यायला सुरुवात केली. या साथीमुळे जगभरातील पर्यटकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे पर्यटन स्तब्ध झालं, कारण उन्हाळ्यात लोक फिरायला जातात बाहेर. मॉरिशस, सिंगापूर, भारतीय तर बाहेरच भरपूर फिरून येतात, भारतात काय फिरायला येतात. त्यामुळं हे जरा थोडंफार ठप्प झालेला अर्थकारण असेल त्याला आता चालना मिळते. त्यातून आता हा व्यवसाय हळूहळू सावरत आहे. फ्रान्समध्ये फायझर, ॲस्ट्राजेनिका, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी लस घेतलेल्या विदेशी पर्यटकांना प्रवेश देण्यात येतो. फ्रान्सने भारतासह 16 देशातील पर्यटकांना प्रवेशबंदी केलेली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, ब्राझीलचाही समावेश आहे, ज्यांनी भारताला येण्यास बंदी घातली, कारण भारतामध्ये रुग्ण जास्त आढळतात आणि भारतामध्ये लसीकरणाचा वेग कमी आहे. त्यामुळे ते काय करतात, तिकडून जर रोग आला तर आपल्याकडं नवीन व्हेरियंट आला तर त्रास होऊ शकतो, म्हणून त्यांनी पर्यटनाला अजूनही आपल्या देशातील लोकांना बंदी घातली. ब्रिटनमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी आहे, मात्र युरोपीय देश अमेरिकांसाठी उदार दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. कारण ब्रिटनमध्येच आता आपण पाहिलं, आता त्यांच्याकडे तिसरी लाटेची जास्त शक्यता असल्यामुळे डेल्टा व्हेरियंट बदलला आहे, त्यामुळे त्यांना ती आता शक्यता वाटत आहे. बघा, ब्रिटनमध्ये तिसरी लाट लसीकरणावर भर. कोरोनाच्या अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या उत्परिवर्त विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. आता डेल्टा विषाणू आहे ना, आपण पाहिलं तो भारतीय विषाणू असं मानलं जातो, कारण त्याला भारताचं नाव दिलंय. भारतात जो विषाणू होता त्याला डेल्टा नाव दिलं. आता डेल्टा प्लस सुद्धा आला आहे. कोरोना अत्यंत संक्रमणशील असलेल्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू झाली. ब्रिटन सरकारनं लसीकरणाबाबत सल्ला देणाऱ्या एका तज्ज्ञाने शनिवारी हे सांगितलेलं आहे. ब्रिटन सध्या लसीकरणाच्या लक्ष्यपूर्ती करणे आणि डेल्टा विषाणू या आव्हानांना एकाच वेळी सामना करतोय. डेल्टा विषाणू सर्वप्रथम भारतामध्ये दिसून आला आणि तिथून फैलाव झाला असं मानलं जातं. त्यामुळे पर्यटनाच्या मागच्या बातमीत पाहिलं, ब्रिटननं भारतीयांना अजून बंदी केलेलं आहे. आता राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या सर्वेक्षणानुसार देशात 540 लोकांपैकी 1 जण डेल्टा विषाणूमुळे बाधित आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या म्हणण्यानुसार लसीची एक मात्रा घेतली असली तरी कोरोनाबाधित होण्याची डेल्टासह आणि रुग्णालयात दाखल रुग्णालयाची शक्यता 75% पेक्षा कमी आहे. त्यामुळे लसीकरण हाच एक उपाय आहे. त्यामुळे लसीकरण दिली तरच आपण तिसरी लाट थोपवू शकतो, ब्रिटनवरून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर डॉक्टरवर हल्ले झाल्यास कठोर कारवाई करण्याचे राज्यांना आदेश केंद्र सरकारने दिले. कोरोनाच्या कालावधीमध्ये पेशंट दगावला किंवा काय झालं की प्रथमतः आपण रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर यांना हाणामारी करण्यास सुरुवात करतो. खरं तर डॉक्टर हा देव आहे, 100% बरोबर आहे. डॉक्टरकडनं थोडीफार चुकी होणार, कारण तोही माणूस आहे. मशीनची चुकती तर माणूस सुद्धा चुकणारच, कारण कधीतरी हलगर्जीपणा होतोच. पण एवढं पण नाही की डॉक्टरच्या हातून जास्त चुका घडतात म्हणून तुम्ही डॉक्टरवर डायरेक्ट हात उघडणे किंवा त्याला मारामारी करणे किंवा त्रास देणे हे चुकीचं आहे. यासाठी केंद्र सरकारनं डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या विरुद्ध गुन्हे नोंदवावे आणि त्यांच्यावर साथरोग विकार सुधारणा कायदा 2020 नुसार कडक कारवाई करावी असा आदेश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिला आहे. हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे नोंदवून खटले शीघ्रगती न्यायालयाकडे वर्ग केले पाहिजे असंही सांगितलंय. डॉक्टरांची मागणी होती की आम्हाला सुरक्षा पुरवली पाहिजे. नाशिकमध्ये आपण पाहिलं, डॉक्टरांनी तिथं संप करण्याचं सांगितलं होतं, कारण तिथं त्यांना भीती वाटत होती. कारण भरपूर असे पेशंटचे नातेवाईक असतात की जे डायरेक्ट पेशंट दगावला की त्यांना डॉक्टरांनाच हाणामारी करायला सुरुवात करतात. हे चुकीचं झालं होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काम करायला आता तयार नाही, कारण आमच्यावर हल्ले होतात. त्याच पद्धतीमुळं केंद्र सरकारनं आता हा निर्णय घेतलाय की साथरोग नियंत्रण कायदा जो सुधारणा केली आपण 2020 त्यानुसार गुन्हे दाखल करावेत. हल्लेखोरांनाही शिक्षा झाली पाहिजे. यानंतरची बातमी आहे, महाराष्ट्रातील खासदारांकडून लोकसभेत 29% प्रश्न उपस्थित केले गेले होते. महाराष्ट्रामधील प्रश्न विचारणारे काही खासदार आहेत आणि काही प्रश्न कमी विचारणारे खासदार आहेत. याचं सर्वेक्षण झालं तर सर्वात जास्त सुप्रिया सुळे यांनी प्रश्न विचारले आहेत 313, डॉक्टर सुभाष भामरे यांनी 306, डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 306, श्रीरंग बारणे यांनी 298 आणि गजानन कीर्तिकर यांनी 290. तर सर्वात कमी प्रश्न विचारणारे कोण आहेत? डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी सोलापूर भाजप 20 प्रश्न विचारले, भावना गवळी यवतमाळ शिवसेना 21 प्रश्न, नवनीत राणा अमरावती अपक्ष 28 प्रश्न, सुनील मेंढे भंडारा गोंदिया भाजप 66 प्रश्न. आता याचपैकी 7 महिला खासदार आहेत, त्यांनी किती प्रश्न विचारले पाहू. सुप्रिया सुळे यांनी 313, डॉक्टर हिना गावित यांनी 240, प्रीतम मुंडे यांनी 157, पूनम महाजन यांनी 130, भारती पवार 109, नवनीत राणा 28 आणि भावना गवळी यांनी 21. आता पक्षनिहाय आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त प्रश्न कोणी विचारले पाहावं लागतील. भाजपच्या खासदारांनी विचारलेत 24 खासदार, प्रश्नसंख्या
3,116 एकूण प्रश्नांच्या 45%. शिवसेना 17 खासदार, प्रश्नसंख्या 2,539 37%. राष्ट्रवादी काँग्रेस 4 खासदार, 954 प्रश्न 959 प्रश्न 14%. काँग्रेस, MIM आणि अपक्ष खासदार प्रत्येकी 2% त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांचं महत्त्व कधी येतं, कारण आपण त्यांना जनतेचे प्रश्न विचारण्यासाठी लोकसभेमध्ये पाठवले आणि जनतेसाठी त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत हे सर्वात महत्त्वाचं आहे. पण त्यांच्याकडून प्रश्न विचारले जातात का नाही हे सर्वात महत्त्वाचं आहे. मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या कलमान्वये प्रश्न विचारले जातात. मग तारांकित प्रश्न म्हणजे काय, अतारांकित प्रश्न म्हणजे काय, लोकसभेतील काही नियम आहेत त्या नियमाद्वारे काही केलं जातं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. यानंतरची बातमी आहे, लिव्ह इन रिलेशनशिपच्या विरोधात नाही, हायकोर्टाने सांगितले. लिव्ह इन रिलेशनशिप ही आधुनिक काळानं दिलेली देणगी आहे. माणूस एकाकी पडतो आणि एकाकी कधी पडतो तर त्याला रोजगारीसाठी घरापासून लांब राहावं लागतं. त्यावेळेस तो एकाकी पडला की कुणाला तरी सहवास घेतो आणि त्यानुसार मग लिव्ह इन रिलेशनशिप ही एक कन्सेप्ट तयार झाली. आधुनिक वादानं लादलेली ही कन्सेप्ट आहे. इंडस्ट्रियलायझेशन नंतर जी सुरुवात झाली त्यामध्ये माणूस कसा बदलत गेला ह्यालाच आपण लिव्ह इन रिलेशनशिपच्या रिलेशनमध्ये पाहू लागतं. दोघांपैकी एक विवाहित असेल तर संरक्षण नाही असं हायकोर्टानं सांगितले. दोघांपैकी एकाचं जर लग्न झालं असेल तर त्याला संरक्षण नाही, कारण या राहणाऱ्या जोडप्यांवर हल्ले होतात आणि ह्याच्यामध्ये कुणाचा तरी बळी जातो, यामुळे ह्यांना संरक्षण दिलं पाहिजे असं मत होतं. पण ह्या संरक्षणामध्ये अलाहाबादच्या हायकोर्टानं सांगितलं की जर यातला एक विवाहित असेल तर संरक्षण देता येत नाही. ऑलरेडी तुम्ही फसवणूक करता हे चुकीचं आहे असं कोर्टाचं मत आहे. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपच्या विरोधात नाही, परंतु या दोघांपैकी एक जण विवाहित असेल तर त्याला संरक्षण देऊ शकत नाही असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. याचं कारण असं आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही जर कुणाला फसवून कार्य केलं असेल तर तुमचा फंडामेंटल राईट जर तुम्हाला म्हणत असेल की आपल्याला संरक्षण भेटलं पाहिजे, 21 नुसार जर तुमच्या जगण्याचा अधिकार कसा आहे, मानानं जगलं पाहिजे, राईट टू लाईफ विथ डिग्निटी, पण ते होतंय का, नाही. आणि हे पाहत असताना राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे ते तुम्ही व्यवस्थित असाल तर तो घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर इतरांच्यावर त्रास देऊन जर तो राईट टू लाईफ डिग्निटी म्हणत असेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा राईट टू लाईफ विथ डिग्निटी आहे ना. त्यामुळे यामध्ये चुकीचं काय आहे बरोबर काय आहे हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की दोघांपैकी एक विवाहित असेल तर संरक्षण भेटणार नाही. यानंतर कोरोनाने मृत्यू वारसदारांना 4 लाख रुपये देणे शक्य नाही, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. आणि ते प्रतिज्ञापत्र सादर यासाठी केले की भरपूर जणांची डिमांड झाली होती, याचिका दाखल झाली होती की केंद्र सरकारनं आता काहीतरी मदत करावी. कोरोनाने मरण पावलेल्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची भरपाई देणे शक्य नाही असं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितले. इतक्या प्रमाणात भरपाई दिली तर आपत्कालीन निधी संपून जाईल असे केंद्राने सांगितले, कारण केंद्राच्या तिजोरीमध्ये सुद्धा आता कोरोना कालावधीत आर्थिक स्रोत फारच कमी झाला होता आणि त्यामुळे त्यामध्ये जास्त पैसा नाही. कोरोनाची साथ अद्यापही सुरू आहे. या साथीचा फटका बसलेल्यांनी विम्यासाठी केलेले दावे जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीकडे पाठवून त्यांना भरपाईची रक्कम देण्याचा आदेश दिलेला आहे. उदाहरणार्थ आपण पाहिलं पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना किंवा काय असेल ज्यामध्ये तुम्ही विम्याची नोंद केली असेल तुम्हाला तो विमा मिळणारच आहे, पण केंद्र सरकार तुम्हाला आता अशी मदत करू शकणार नाही असं केंद्रानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. कारण भरपूर याचिका दाखल झाल्या होत्या की ही केंद्रानं आता जे कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना मदत करावी, पण केंद्राने हे नाकारले. यानंतरची बातमी आहे, अलमट्टी धरणावर रिअल टाइम डेटा यंत्रणा बसवली जाणार आहे. आपण पाहतो अलमट्टी हे धरण कर्नाटकावर आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर धरण असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कृष्णेतून जे पाणी जातं त्याचा फुगवटा साधारण सांगली, सातारा, कोल्हापूरच्या काही भागाला बसतो आणि यामुळे काय होतं तर सांगली आणि सातारा सगळ्यात जास्त बसतो फटका. कारण पाणी वाढलं तर ह्या नदीमध्ये पाणी पात्रता बाहेर नदी पात्राच्या बाहेर पाणी येतं आणि नदी पात्राच्या बाहेर पाणी आलं तर गावं पुरा क्षेत्राच्या अधीन होऊन बाधित होतात आणि हे असं व्हायला नको, तर आपल्याला दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवावा. म्हणून आता अलमट्टी धरणावर रिअल टाइम डेटा यंत्रणा असलेला आहे. ही आपले आदरणीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मुख्यमंत्री आदरणीय येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची दोघांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की आपण दोघांनी मिळून हे केलं पाहिजे. जलाशयातून होणाऱ्या विसर्गाची माहिती आता समजणार आहे. तर काय करणार आहे आपण, अलमट्ट्या जे जलाशय आहे त्याचे तांत्रिक सल्लागार समिती आता नेमणार आहे. पावसाळ्यात समन्वयाने पूर्ण स्थितीवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. कर्नाटकातही डायनामिक पद्धतीने रिअल टाइम यंत्रणा असणार आहे. आलमट्टीतील आवक जावक माहिती तातडीने मिळणार आहे. आलमट्टी पुढील नारायणपूर बंधाऱ्यापर्यंतचे नियोजन केलं जाणार आहे. धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रण संयुक्त आराखडा असणार आहे. उन्हाळ्यात कर्नाटकात
कर्नाटकाला महाराष्ट्राकडून 4 TMC पाणी, तर पावसाळ्यात कर्नाटककडून महाराष्ट्राला 4 TMC पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळं हे जे झालं ते चांगलं झालं, कारण भरपूर पैसे आपल्याला आपत्ती निवारणासाठी वापरावे लागतात पूर आला तर. जर असं समन्वय ठेवला तर आपल्याला जास्त पूर येणार नाही, हे पैसे सुद्धा आपले वाचतील. हे सर्वात महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. यानंतर डेल्टा प्लसमुळे चिंता वाढलेली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस हा विषाणू आता आढळला आहे. आता डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय? डेल्टा किंवा बीटा 1.617.2 प्रकारामुळे जनुकीय बदलामुळे नवा डेल्टा प्लस प्रकार तयार झालाय. या प्रकारामुळे आजार किती गंभीर होईल हे कळू येत नाही. या विषाणू प्रकारची बाधा झाल्याची फार प्रकरणे समोर न आल्याने हा अद्याप भारतात चिंतेचा विषय नाही असा आपल्याला मत आहे. पण हलगर्जीपणा केला तर धोका वाढू शकतो असं तज्ज्ञांनी पण सांगितलेलं आहे. आता कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेची सुद्धा शक्यता आहे. त्यामध्येच कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा व्हेरियंट सुद्धा आलेला आहे. नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी यामध्ये SARS-CoV-2चा डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. त्यामुळे आता खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. डेल्टा हा तसा भारताचाच प्रथम आढळून आलेला विषाणू आहे आणि दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये हा कारणीभूत होता. रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत होती आणि त्याचाच हा डेल्टा प्रकार आपल्याला दिसून आलेला आहे. पण डेल्टा प्लस जर आला तर आपल्याला यावर जास्त पद्धतीने लक्ष ठेवावं लागेल असं टास्क फोर्सने सुद्धा सांगितले. करोना टास्क फोर्स महाराष्ट्रात आहे आणि त्यांनी त्यांचे सदस्य जे आहेत तात्यासाहेब लहाने त्यांनी सुद्धा सांगितले की आपल्याला नव्या प्रकाराचा जे संशय आहे त्या संबंधात तपासणी करून अहवाल आल्यानंतर नेमकं काय ते आता सांगता येणार आहे. त्यामुळे डेल्टा प्लस हा कोरोनाचा विषाणू आता आला तर चिंतेमध्ये वाढ होऊ शकते. यानंतर फ्रेश वॉटर ब्लॅक सॉफ्ट शेल टर्टल. पर्यावरणाबद्दल घडामोडी. आपल्याला पर्यावरण मध्ये एन्व्हायरमेंटमध्ये नवीन कासवाच्या प्रजाती आहेत काय त्याच्याबद्दल विचारलं जातं. IUCN मध्ये त्याचं काय, भारतीय प्राणी सुरक्षा कायद्यामध्ये काय त्याची तरतूद आहे, हे सर्व पाहावं लागतं. आता हे जे आहे फ्रेश वॉटर ब्लॅक सॉफ्ट शेल टर्टल हे काय आहे तर आसाममध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूने जे तळे असतात त्यामध्ये हे टर्टल असतात. पण याचं संवर्धन आणि संरक्षण पाहिजे तेवढं होत नव्हतं. म्हणून काही NGO असतील, आसाम स्टेट झू कम बॉटॅनिकल गार्डन आणि कारम डिस्ट्रिक्टमध्ये काही काम करणारे ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांनी फ्रेश वॉटर ब्लॅक सॉफ्ट टर्टल यांचं एक आपण संवर्धन करण्याचा, कन्झर्वेशन करण्याचा एक त्यांनी हे केलेलं आहे, पॅक्ट केलेला आहे. आता हे जे आहे ते काय आहे हे टर्टल हे आपल्याला पाहू लागतं. ब्लॅक सॉफ्ट शेल टर्टल जे आहे ते वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ॲक्ट जो आहे त्या संदर्भात ते पाहू लागतं. कारण युनियन ज्या IUCNची लिस्ट आहे त्या इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन अँड नेचर ह्या 2021च्या लिस्टमध्ये क्रिटिकली इंडेंजर्ड म्हणून याला स्टेटस दिलेला आहे आणि त्यामुळे त्याला लिगल प्रोटेक्शन मिळतं. तर इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 नुसार त्याची जास्त पद्धतीनं आपण प्रोटेक्शन केलेलं नाही. त्याच पद्धतीनं सध्या हे रेअर होत चाललेलं आहे आणि एक्स्ट्रीम्स होण्याच्याही मार्गावर आहे. त्यामुळे याचं संरक्षण करावं लागतं. हे लक्षात असू द्या की जे आसाममध्ये काही मंदिर आहेत त्या मंदिराच्या ठिकाणी हे आपल्याला आढळून येतं. हायागिवा माधवा टेम्पलच्या साईटला तिथं हे आपल्याला आढळून आलेलं आहे आणि त्यांनी आता ही जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे मल्टी स्टेक होल्डर जर आपण काम केलं सर्वांनी एकत्र येऊन तर हे टर्टल वाचू शकतो. टर्टलचे टाईप आपल्याला माहिती आहेत कोणते आहेत, आपण महाराष्ट्रात कोणतं आढळतं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. कमेंटमध्ये मला सांगा टर्टल प्रोटेक्शन काय करावं लागतं, काय गरज आहे, त्याचं कार्य काय, हे सर्व पाहावं लागतं. आणि नैसर्गिक प्रजाती असतील त्याचं जगवणं हे आपलं काम आहे. कारण निसर्ग हा मानवासाठी संवर्धन केला तर काहीतरी फायदा देऊ शकतो. ऑक्सिजन आपण घेतोच वनस्पतीपासून, तसं प्राण्यांचेही काही फायदे आहेत आणि ते आपण पाहिलं तर आपलं त्याचं रिलेशन हे कसं आहे, प्राणी आणि माणूस कोरिलेशन जास्त पद्धतीने राहतो आपण. कारण हे बायो रिझर्व पद्धतीने आपण जगावं लागतं. ॲटमॉस्फिअर असेल किंवा लिथोस्फिअर असेल आणि यामध्ये बायोस्फिअर हे सर्वात महत्त्वाचं कन्सेप्ट आहे. त्यामुळं हे जे आहे फ्रेश वॉटर ब्लॅक सॉफ्ट शेल टर्टल हे IUCNच्या लिस्टमध्ये क्रिटिकली इंडेंजर्ड जरी असलं तरी आपल्याला त्याला आता इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन 1972 अन्वये प्रोटेक्शन करावं लागेल. आणि ट्रॅडिशनली हे मटण किंवा मांस खाण्यासाठी याची शिकार केली जाते आणि काही शोपीस म्हणून सुद्धा घरामध्ये आणून ठेवतात. तर तसं नाही झालं पाहिजे. यांचं प्रजनन झालं तरच यांची प्रजाती वाढेल आणि जे इंडेंजर्डमध्ये आहेत, क्रिटिकल इंडेंजर्डमध्ये आहेत किंवा एक्स्टिंक्ट आहेत त्यांना आपल्यात परत एकदा निसर्गाच्या सहवासात आणून निसर्गामध्ये त्यांचा अधिवास वाढवणं हे आपलं काम आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या युट्यूब चॅनलशी जोडलेलं राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.